नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. जॉब कार्ड कसे काढावे याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जॉब कार्ड जे आहे ते वेगवेगळ्या शासकीय योजनांसाठी लागत असते. जसे तुम्हाला घरकुलाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला जॉब कार्डची आवश्यकता असते, किंवा शासकीय योजनेतून विहीर पाहिजे असेल तर त्यासाठीही तुम्हाला जॉब कार्ड लागते. म्हणजे जेवढ्या जेवढ्या शासकीय योजना असतील त्यांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जॉब कार्डची आवश्यकता पडते. तर हे जॉब कार्ड काय असते, हे कसे काढायचे यासंबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. जॉब कार्ड काढण्यासाठी तुम्हाला गावातील रोजगार सेवक किंवा पंचायत समिती येथे जावे लागेल. कारण महाराष्ट्रामध्ये जॉब कार्ड ऑनलाईन अप्लाय करता येत नाही. तुम्हाला जॉब कार्ड काढायचे असेल तर हे तुम्ही ऑफलाईनच काढू शकता. हे ऑफलाईन कसे काढायचे चला तर मग पाहूयात. यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत. जॉब कार्ड काढण्यासाठी पात्रता काय आहे पहा. ग्रामीण भागातील रहिवासी असावा, त्याचं वय 18 वर्ष असावं, अंगमेहनतीचे काम करण्याची तयारी असावी, आणि सदरची माहिती ग्रामपंचायत मार्फत नरेगा वेबसाईटवर भरली जाते व संबंधित मजूर हा नरेगासाठी पात्र ठरतो. त्याला छोटी पुस्तिका ग्रामपंचायत मार्फत देण्यात येते. त्याला जॉब कार्ड असे म्हणतात. जॉब कार्ड काढण्याची पद्धत काय आहे पहा. संबंधित मजुरांनी खालील कागदपत्रे त्याच्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक किंवा ग्राम रोजगार सेवक यांच्याकडे द्यावी. कुटुंब नोंदणीसाठी यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत पहा. कुटुंब नोंदणीसाठी करावयाचा अर्ज नमुना नंबर 1 ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध असेल. गावातील रहिवासी असल्याचा पुरावा, ज्यामध्ये तुम्ही रेशन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स किंवा इतर कुठलाही पुरावा जोडू शकता. बँक पासबुक झेरॉक्स आणि कुटुंबाचा एकत्रित 4x6चा 3 फोटो. फोटो नाही घेतला तरी चालेल. तुम्हाला काय काय लागणार आहे. अर्ज लागणार आहे, त्यानंतर आधार कार्ड लागणार आहे आणि बँक पासबुक लागणार आहे. हे 3 गोष्टी तुम्हाला एक तर तुमच्या ग्रामपंचायतमधील रोजगार सेवक यांच्याकडे द्यायचे आहेत, किंवा तुम्ही स्वतः या फॉर्मवर ग्रामसेवक यांची सही घेऊन पंचायत समितीमध्ये जाऊन हा फॉर्म सबमिट करा. तुम्हाला 1 ते 2 दिवसांमध्ये जॉब कार्ड मिळेल. तर हा फॉर्म कसा आहे आणि कसा भरायचा चला तर मग पाहूया. फॉर्मची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. हा फॉर्मची प्रिंट तुम्हाला काढायची आहे. आता फॉर्म कसा भरायचा चला तर मग पाहूयात. इथे तुम्हाला गाव लिहायचं आहे, ग्रामपंचायत लिहायचं आहे, तालुका लिहायचा आहे, जिल्हा लिहायचा आहे, दिनांक टाकायचा आहे. त्यानंतर खाली यायचं आहे कुटुंब प्रमुखाचे नाव. म्हणजे तुम्हाला कुटुंब प्रमुख कोणाला लावायचे आहे त्यांचं इथं मेन व्यक्तीचं नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे, अर्जदाराचं नाव लिहायचं आहे, अर्जदाराचा पूर्ण पत्ता द्यायचा आहे, मोबाईल क्रमांक द्यायचा आहे, जात प्रवर्ग द्यायचा आहे. तुम्ही ओपनमधील असाल किंवा ओबीसी असाल तर इतर मागासवर्गीय यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर अल्पसंख्याक आहात का नाही हे टाकायचं आहे. अल्पभूधारक शेतकरी असाल नसाल हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खालची माहिती भरल्यानंतर इथं तुम्हाला 4x6चा एक फोटो लावायचा आहे. फोटो नसला तरी तुम्हाला चालून जाईल. खाली यायचं आहे, अर्जदार कुटुंबातील मजूर व्यक्तीची नावं. तुम्हाला अर्जदार कुटुंबात तुमची किती नावं आहेत ते नावं इथं लिहायची आहेत. त्यांचे कुटुंब प्रमुखाचे नाते लिहायचं आहे, स्त्री पुरुष लिहायचं आहे, वय लिहायचं आहे, अपंग आहेत का नाही हे लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. नंतर तुम्हाला इथं अर्जदाराची सही किंवा अंगठा घ्यायचा आहे. ग्रामसेवक यांची इथं सही घ्यायची आहे तुम्हाला. त्यानंतर खाली यायचं आहे. इथं तुम्ही जे काही लाभार्थी टाकलेले आहेत त्यांचे आधार कार्ड नंबर, निवडणूक किंवा ओळखपत्र क्रमांक, बँक अकाउंट नंबर असेल बँक अकाउंट नंबर आणि त्यांची सही घ्यायची आहे. म्हणजे तुम्हाला आधार क्रमांक लिहायचा आहे, बँक अकाउंट नंबर द्यायचा आहे आणि त्यांची सही घ्यायची आहे. जी कुटुंबामधील तुम्ही नावे लावणार आहेत त्यांचे सर्व माहिती भरायची आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. इथं परत तुम्हाला ग्रामसेवक यांच्या सही आणि शिक्का घ्यायचा आहे. ही सर्व माहिती भरून हा जो अर्ज आहे तो तुम्हाला तुमच्या गावातील रोजगार सेवक यांच्याकडे द्यायचा आहे, किंवा रोजगार सेवक तुम्हाला जॉब कार्ड काढून देत नसतील तर तुम्ही स्वतः पंचायत समितीमध्ये जाऊन हा फॉर्म सबमिट करा. त्यानंतर तुम्हाला 1 ते 2 दिवसांमध्ये जॉब कार्ड मिळून जाईल. तर जॉब कार्ड काढण्याची ही सोपी पद्धत होती. हे जॉब कार्ड तुम्ही ऑनलाईन काढू शकत नाहीत. जर तुमचं जॉब कार्ड लिस्टमध्ये अगोदर नाव असेल तर तुम्ही जॉब कार्ड ऑनलाईन डाउनलोड करू शकता. ऑनलाईन डाउनलोड कसं करायचं यासंबंधीचा व्हिडिओही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.